दरवेळेला काही ह्याच्यानंतर प्रश्न हा येतो कारण खूप लोकांनी आता परवा तुमच्या इथे जे आर्टिकल येऊन गेलं देवेंद्र पेंगाचे तेव्हा त्याच्यावर परत सगळेजण मेसेजेस आले आणि ते फोटो आणि ते वाचल्यानंतर मला पण अक्षरशः भरलं आणि मी देवेंद्र मेसेज पण पाठवलं की पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ताज्या चुकत होतं त्या झेड लिहू का जे लिहू का पण ते वाचल्यानंतर जो सगळ्या गोष्टी समोरून गेल्या ना अजूनही आठवतं की ते एकांकिका स्पर्धा त्या स्पर्धेतून केलेल्या बऱ्याच गोष्टी फायनलचा राऊंड होता माझ्या खूप पोटात दुखायला लागलं मला उलट्या होत होत्या मला त्रास होत होता. देवेंद्र म्हणाला आपण करूया का नको करूया अमुक करूया तमुक करूया. डॉक्टर आणले डॉक्टरने तपासलं डॉक्टर म्हणाले बघा ॲडमिट करा. देवेंद्र मला विचार तू करणार का नाही करणार आपण ॲडमिट करूया का म्हणलं नाही चालू करूया आपण आणि एकांकिका केली संपली. कोणीतरी खूप गर्दी जमा झाली होती खूप लोक स्टेजवर आले तर कोणीतरी येऊन एक 10 मिनिटांनी विचारलं काय तुझ्या पोटात आता बरं आहे का तर मला ते आठवत पण अशा छोट्या गोष्टी. आणि एक शो खास मोहन वाघांसाठी ठेवण्यात आला होता आणि वंदनाताईंसाठी ठेवण्यात आला होता की हे व्यावसायिकला नाटक करायचं होतं आणि महेश मांजरेकर आणि चंद्रकांत कुलकर्णी त्यांनी सांगितलं ते मोहन वाघांनी की याचं एक नाटक होऊ शकतं आणि तेव्हा ती सवय नव्हती एकांकिकेचं नाटक करायचं म्हणजे पालीची मगर केली वगैरे असं म्हटलं गेलं होतं त्यावेळेला. पण त्यावेळेला त्यांनी एकांकिका बघून पृथ्वी थिएटरला पैसे असे आमच्या सगळ्यांच्या हातात ठेवले ते असे पैसे मी जपून ठेवले. तर ह्या खूप आठवणी खूप वर्ष त्या आठवणी खूप त्यामुळे ते पुन्हा जगावंसं वाटतं. पण मला असं वाटतं की आत्ता त्याचा एक खूप फायदा झाला की एक टीम झाली मग 2 झाली 3 झाली. आत्ता मध्ये एक डान्सिकल म्युझिकल ऑन द बेस्ट होऊन गेलं आणि आत्ता सेकंड पार्ट आला तर मला असं वाटतं ते नवीन पिढी करते तर त्यांना पण करू आणि त्याही शोला गर्दी होऊ असं ते बघताना मजा येईल.